नमस्कार, श्रुती भोरे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा. महाराष्ट्र सुपरफास्ट. बारामती MIDC आणि परिसरात आता CCTVची करडी नजर. बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन आणि कंपन्यांच्या माध्यमातून कौतुकास्पद उपक्रम. बारामती MIDC, तांदुळवाडी, बौद्ध विहार आणि काटेवाडीत 57 CCTV कॅमेरे. पोलीस निरीक्षक यांच्या कल्पनेतून 8,70,000 रुपयांचे कॅमेरे बसविण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमानं शहर आणि परिसरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यास तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार आहे. या शुभारंभ कार्यक्रमाला MIDCचे विभागीय कार्यकारी अधिकारी हनुमंतराव पाटील, बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, CCTVसाठी मदत करणारे अभिजित शिंदे, बारामती कॅटलफील्ड धायगुडे, श्रीधर घुले, उपसरपंच काटेवाडी, तांदुळवाडी येथील दिगंबर बेलदार, काटेवाडी पोलीस पाटील कृष्णा ताटे, BIDA बारामतीचे अध्यक्ष धनंजय जामदार आणि पदाधिकारी, उद्योजक तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बारामती MIDC मधील कॅमेरे बसवण्यासाठी बारामती कॅटलफील्ड आणि कृष्णा ताटे, तांदुळवाडी बौद्ध विहारातील कॅमेऱ्यासाठी दिगंबर बेलदार आणि काटेवाडी येथील कॅमेऱ्यासाठी श्रीधर घुले यांनी मदत केली. CCTVसाठी योगदान दिलेल्या सर्वांचा पोलीस प्रशासनाच्या वतीनं सन्मान करण्यात. सध्या वाढत असलेल्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणं ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. CCTV कॅमेऱ्यामुळे संशयित हालचालींवर लक्ष ठेवणं, गुन्ह्यांची उकल जलद गतीनं करणं आणि अपघात अथवा आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोहोचवणं शक्य होणार आहे. बारामती MIDC परिसरातील प्रमुख चौक, औद्योगिक क्षेत्र, गर्दीची ठिकाणं तसेच संवेदनशील भागातील टप्प्याटप्प्याने CCTV कॅमेरे बसवले जाणार असल्याची माहिती यावेळी पोलीस निरीक्षक यादव यांच्याकडून देण्यात आली. यासाठी विविध कंपन्या आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत सहकार्य दर्शवलं असून पोलीस प्रशासन आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वयाचे हे उत्तम उदाहरण दिसून आले आहे.